मूल जन्मल्यानंतर त्याची सुदृढ वाढ व्हावी, रोगांपासून संरक्षण व्हावे, याकरिता मुलांना लहानपणीच विविध प्रकारच्या रोगप्रतिबंधक लसी टोचाव्या लागतात. त्याचप्रमाणे आपल्या पिकाचे भविष्यात होणाऱ्या रोग आणि किडीच्या प्रादुर्भावापासून रक्षण करण्याकरिता पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. बीज प्रक्रिया म्हणजे पिकाचे लसीकरण. सोयाबीनवरील बुंदासड, चारकोल रॉट किंवा इतर रोपावस्थेतील रोगांच्या व्यवस्थापनाकरिता कार्बोक्झिन 37% अधिक थायरम 37% हे मिश्र बुरशीनाशक 3 ग्रॅम किंवा बियाणे आणि रोगसड रोगाच्या व्यवस्थापनाकरिता थायोफेनेट मिथाइल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन 2 ते 2.5 मिली किंवा पेनफ्ल्युफेन अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे मिश्र बुरशीनाशक 1 मिली किंवा ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक बुरशीनाशकाची 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी. सोयाबीन पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव होतो. खोड पोखरले गेल्यामुळे फुलोरा आणि शेंगा कमी प्रमाणात लागतात. खोड माशीच्या व्यवस्थापनाकरिता थायमेथोक्झाम 30 FS या कीटकनाशकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेमुळे पिकांना रोग आणि किडीच्या प्राथमिक प्रादुर्भावापासून वाचविता येते आणि सुदृढ पीक कीड व रोगास कमी प्रमाणात बळी पडते. बियाण्यास प्रथम रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशक लावावे आणि त्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या दिवशीच जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकवावे आणि पेरणी करावी. बीज प्रक्रिया करताना कीडनाशकास स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याकरिता रबरी किंवा पॉलिथिनचे हातमोजे घालावेत आणि नाकाला मास्क लावावा. बीज प्रक्रिया प्लॅस्टिकच्या भांड्या किंवा ताडपत्रीवर करावी. बीज प्रक्रिया करताना काहीही खाणेपिणे टाळावे. पेरणी करून शिल्लक राहिलेल्या बियाण्याचा जनावरे किंवा मनुष्याने खाण्याकरता वापर करू नये.